नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहत आहोत आपण नवनीतचा स्वाध्याय 1.1 आपण गणित विषय चालू केलेला आहे. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला 1.1 वरती जे सुरुवातीची माहिती आहे त्याची माहिती दिलेली आहे की काय काय पॉईंट आपल्याला पाठ हवे, कसे कसे पाठ करायचे ते सांगितलं आहे. आज पाहत आहोत 1.1 गणित. इयत्ता 7वी चाललेला आहे. आता या वर्षीपासून इयत्ता 4थी आणि 7वीलाच शिष्यवृत्ती परीक्षा, स्कॉलरशिपची परीक्षा राहणार आहे. यावेळेस काहीतरी एप्रिल मे मध्ये होईल आणि पुढच्या वर्षीपासून मात्र रेग्युलर फेब्रुवारीच्या 3ऱ्या संडेला होत जाईल. चला, पहिला प्रश्न. क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बेरीज काढायची आहे आपल्याला. कोणाची काढायची आहे? 21 ते 90. तर इथे काय होणार आहे, इथे जर मी सोडवलं तर इथे जागा मला कमी पडेल. मग मी काय केलं, एक पेज अटॅच करून घेतलेला आहे. या पेजवरती आपण सोडवणार आहोत 21 ते 90 पर्यंतच्या सर्व बेरीज. आता पहा, जर पहिला 1 पासून ते 20 पर्यंत यांची बेरीज करायची आणि 21 पासून तर 90 पर्यंतची बेरीज हवी आपल्याला. एवढीच हवी ना. सुरुवातीला काय करू आपण, 1 ते 90 संख्यांची क्रमशःची बेरीज. काय फॉर्म्युला आहे? n+1 छेद 2 म्हणजे 90 घ्यायचे. किती संख्या असणार 1 ते 90 मध्ये? 1 ते 90 मध्ये नैसर्गिक संख्या असतात 90. 90 गुणिले 91 छेद 2 बेग बे इथे येणार आहेत 45 आणि 91 आणि 45चा गुणाकार करून घ्यायचा आहे. तो येतो 40×95 4095. ठीक आहे. आता आपलं किती पाहिजे? फक्त 21 ते 90 हवं आपल्याला. मग 1 ते 20 ची आपण वजाबाकी करून घ्यायची. मग 1 ते 20 च्या संख्या कशा काढायच्या? 20 n+1 कोण असणार आहे? 21 भागिले 2 बेग बे इथे येणार आहे 10 आणि ह्या दोघांचा गुणाकार असणार आहे 210. 210 या 1 ते 90 पर्यंतच्या जेवढी संख्या होती त्यातून वजा करायचा. घ्या 40×95 वजा 210 किती येते याचं उत्तर? याचं उत्तर येते 5883 3885. पाहायचं ते उत्तर आहे का आपल्याकडे, पर्याय आहे का? आहे. कोणता नंबर आहे? पहिला. काय उत्तर येईल आपलं? पहिला पर्याय. ठीक आहे. दुसरा प्रश्न. 1 ते 100 संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? तर ह्या जोड्या आहेत 8. हे माझं पाठ आहे. तर कोणत्या कोणत्या आहेत त्या पाहितच लिहिणार आहे मी त्या जोड्या. 3 आणि 5 या दोघांच्या मध्ये कोण आलाय? 4. म्हणजे 4ने ह्या दोघांना जोडून ठेवलेले म्हणून ह्या जोड संख्यांची पहिली जोडी. दुसरी जोडी येणार आहे 5 आणि 7. हे 6ने जोडलेलं आहे. तिसरी जोडी येणार आहे 11 13. चौथी जोडी येणार आहे 17 19. तुम्हाला जोड्या लिहायच्या नाही, फक्त किती आहेत ते काढायचं आपल्याला. म्हणजे फक्त पहिला पर्याय लिहायचा आहे. पण मी तुम्हाला समजून सांगते म्हणून सांगते. 17 आणि 19. नंतर येणार आहे 29 31. हे पाठ करून टाका तुम्ही बरं का. 29 31. नंतर येणार आहे 41 आणि 43. नंतर 59 आणि 61. त्यानंतर येणार आहे 59 61. नंतर येणार आहे पहा कोणती येते याच्यानंतर जोड मूळ संख्या 81 71 आणि 73. 71 आणि 73 झाल्या का 8 जोड्या? काय आल्या? 8 जोड्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न. x ही 17ने निःशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 17ने निःशेष भाग जाणारी पुढील दुसरी समसंख्या कोणती? आता पहा, विषम दिलेली आहे आणि सम विचारलेली आहे. x ही जर विषम आहे, ठीक आहे, त्याच्या पुढची समसंख्या कोण असणार आहे? x अधिक 17 ही सम येणार आहे. आणि त्याच्या पुढची दुसरी समसंख्या काढण्यासाठी आपल्याला 34चा गॅप टाकावा लागेल, बरोबर का नाही? मग ती आहे x अधिक 51. तिसरा पर्याय. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44ने जास्त आहे? काय करायचं सुरुवातीला आपल्याला 1 ते 25 मधल्या जोडमूळ
कोणत्या जोडमूळ संख्या, एक मिनिट, कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या, तर 1 ते 25 मधले पहिले मूळ संख्या काढून घेऊ. या ज्या दिल्या त्या सगळ्या त्यांनी उत्तरामध्ये दिल्या, पर्यायामध्ये दिल्या आहे, त्यांनी जोडमूळ दिलेले आहेत. काय करू, पहिल्यांदा 1 ते 25 मधील मूळ संख्यांची बेरीज काढू. मी कागद घेते, या पेजवर घेणार आहे मी, हे रब करून घ्यावं लागेल. 2-3 पानं लावावं लागेल. ठीक आहे, चला. 1 ते 25 मधले मूळ संख्या काय काय पहा, 2 बरोबर आहे, नंतर येणारे 3, 5, 7, मग 11, नंतर येणारे 13, 17, 19, नंतर येणारे 23, बस एवढ्याच येणार आहे. ठीक आहे, आता पहिली बेरीज कशी करायची, जोड्या जोड्या लावून घ्यायच्या सुरुवातीला, पट 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 पट. 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, यांची बेरीज झाली 10. हे पहा, आता हे 13 आणि 7 यांची बेरीज झाली 20. 17 आणि 23 यांची बेरीज झाली 7 आणि 3 10, 40. किती आली, 40. आणि उरला कोण, 11 आणि 19 यांची बेरीज झाली पुन्हा 30. पहा, हे 30 आणि 30 60, हे झाली 100 बेरीज. किती आली, 100 बेरीज. तर 100 बेरीजपेक्षा 44नी जास्त म्हणजे 144 कोणाची बेरीज येते हे आपल्याला जोडमूळमध्ये पहा. त्याने 71 आणि 73 ऑप्शन दिलेला आहे. आली का बेरीज, उत्तर काय येणार आहे आपलं, 71 आणि 73 ही जोडमूळ संख्या. 71 आणि 73 ही जोडमूळ संख्या. ऑप्शन क्रमांक येणार आहे आपला पहिला. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक येणार आहे आपला पहिला. पुढचा प्रश्न पाहायचा आहे, 11 पासून 100 पर्यंतच्या जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्या अदलाबदल केल्यास मूळ संख्याच राहते. हे आपण शिकताना पाहिलं होतं. कोणत्या कोणत्या संख्या आहेत की अशा की ज्या उलट्या केल्या, दशक स्थान एककाला केलं, एकक दशकाला केलं तरीही ती मूळच राहते. पहा, उत्तर पहिलं येणार आहे 11. नंतर 13, पहा 11 उलट केलं, 11 ही पुन्हा मूळ संख्याच मिळते. 13ची मिळते आपल्याला 31, 31ची मिळते 13. फक्त हे एकदा पकडावं लागेल. ठीक आहे, 13 नंतर 17, 17 उलटा केला की पुन्हा 71 ही मूळ संख्याच मिळते आपल्याला. 31, 31ची जोडी आपण 13 पाहिलेली आहे. नंतर 37, 73 येते पहा त्याचं. नंतर 79, त्याचे येणार आहे 97, ही मूळ संख्याच आहे. किती झाले पहा आता, 1 2 3 4 5 6 7 8, हे एकदा हे इथं डबल झालं ना, हे त्यामुळे हे 1 9. किती झाले, 9. ठीक आहे, एकतर इथे मोजा किंवा इथे मोजा, एका ठिकाणी कुठेतरी मोजा. उत्तर येणार आहे 9, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 3 क्रमवार संख्यांची बेरीज y आहे, तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या कोणती. मी तुम्हाला हे एकदा सोडवून दाखवते आणि नंतर याची ट्रिक पण सांगणार आहे. लक्ष द्या, फक्त थोडंसं सोडून देते. पहिल्यांदा काय म्हणतात ते, y/3 x ही काय त्यांची संख्या, त्याच्या पुढची कोण होणार आहे, x अधिक 2. 2 2 संख्येचा फरक असतो विषम मध्ये आणि सम मध्ये पण, हो की नाही, अधिक 4 बरोबर y ही संख्या आहे. मग 1x 2x 3x काय झालं इथं, 3x अधिक या दोघांची बेरीज झाली 6 बरोबर y. मग 3x बरोबर 3x आणि हे याच्यातलं काय 2 कॉमन काढून घेऊ आपण. काय करू यातलं कॉमन, 3 काढून. ओके, 3 कॉमन आला, आतमध्ये राहिला x अधिक 2 बरोबर y. आता x अधिक 2 बरोबर ह्या 3ला काय करायचं, पक्षांतर करून तिकडे पाठवून टाकायचं, y/3. म्हणजे x ची किंमत किती आली, y/3 वजा 2. x ची काय होती, लहान होती सर्वात. त्यांना काय हवी आहे, त्याच्या पुढची सर्वात मोठी हवी. सगळ्यात मोठीसाठी आपल्या इथे किती ऍड करावं लागतील आपल्याला, 2 अधिक 1. हे 2 2 कॅन्सल झाले, तर कोण उरतं मग आपल्याला, y/3 अधिक 1 ही झाली पुढची. आणि त्याच्यामध्ये पुन्हा मोठी घ्यायची म्हणजे y/3 अधिक 3 ही झाली समसंख्या.
आता याच्यावर तुम्हाला ट्रिक पहा, ट्रिक कशी देते मी पहा. ट्रिक इकडे देते. कधी पण जर तीन संख्यांची बेरीज दिलेली असेल, तीनची दिली त्याला 3ने भागा. ही आली तुमची मधली संख्या. ही कोणती असते? कधी पण मधली संख्या. कोणती असते? मधली संख्या. त्याच्यामध्ये पुढची विषम हवी त्यांना. मग जर याच्यामध्ये जर 2 ॲड केला तर पुढची सम येते, आणि त्याच्यामध्ये अजून एक ॲड केला की मग विषम, 2 ॲड केला की विषम येते, आणि अजून एक टाकला की सम येते. म्हणजे उत्तर काय येणार आहे? y/3 अधिक 3. कधीही जर 3 संख्यांची बेरीज दिलेली असेल, 3ने भागलं तर मग आपल्याला मधली संख्या मिळते. म्हणजे ही मधली संख्या आहे, त्याच्यानंतर 1 टाकला की सम होते, आणि पुन्हा त्याच्यावर नंतरची एक सम येणार आहे आपल्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न. पुढील पैकी 8वा चालला ना आपला? नाही, हो. पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही असं विचारलेलं आहे. प्रश्न नीट वाचायचं. काही गडबडमध्ये आपण आहे असंच वाचतो आणि उत्तर चुकतं आपला. सहमूळ नाही म्हटले, पहा याचे फॅक्टर जर पाडले तर यांनी दोघं समसंख्या आहे. 2 समसंख्या कधीही सममूळ असत नाहीत, कारण त्यांची 2 हा कॉमन विभाजक निघतो. सहमूळ कोणाला म्हणतो आपण? की ज्यांचं फक्त एकच संख्या विभाजक, मूळ संख्या ही एकच असते त्यांची कॉमनमध्ये. 25 आणि 32 हा याचे फॅक्टर पाडा तुम्ही. 25चे आणि 32चे काय काय येतील? 25 आणि 32चे फॅक्टर पाडायचे, म्हणजे ही सहमूळ येते. पहा 1, 5, 25 याच्या 2 हे कॉमनमध्ये फक्त यांचा एकच येतो, म्हणजे ही जोड सहमूळ आहे. 15 आणि हे याच्यात 1, 3, 5, 15 याच्यामध्ये 1, 2, 11, 22 म्हणजे ही पण जोड सहमूळ जोड आहे, म्हणजे कोप्राईम आहे. याचे पहा आता 18 आणि 35. 18चा 1, 2, 3, 6, 9 आणि स्वतः 18. 35चं काय येणार आहे? 1, 5, 7 आणि 35. कॉमनमध्ये कोण? फक्त 1 आहे यांचा पण, म्हणजे ही पण सहमूळ आहे. उत्तर काय पाहिजे आपल्याला? नाही. उत्तर काय पाहिजे? नाही. म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं? पहिला पर्याय येणार आहे उत्तरमध्ये. कोणता येणार आहे? फक्त पहिला पर्याय येणार आहे उत्तरमध्ये. ओके. की जी सहमूळ संख्या नाही. का नाही आहे? तर यांच्या विभाजकामध्ये 1 न येता 2 पण त्यांचा सममध्ये येतो. पहा दोघांना अजून कशाने भागतात? तो 8ने पण भाग जाईल. 4च्या पाड्यामध्ये दोघं येतील, हो की नाही? मग ते सहमूळ होत नाही. तर कोप्राईम म्हणतात इंग्लिशमध्ये. काय म्हणतात? कोप्राईम नंबर्स. पुढचा प्रश्न. पी ही एक समसंख्या आहे, तर त्यापुढील 39वी सम. आता पहा सम देऊन समच विचारली आहे. इव्हन दिली आणि इव्हनच जर विचारली तर फक्त 39ची आपल्याला दुप्पट करायची. 39 गुणिले 2, 9 दुने 18, 78 म्हणजे पी अधिक 78. पी प्लस 78 दुसरा पर्याय येणार आहे. पुढचा प्रश्न. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे, तर मधली संख्या कोणती? पहा मी पण ट्रिक सांगितली होती. बेरजेला काय करायचं? 3 संख्या म्हणून 3ने भागायचं. इथं 5 संख्या म्हटलं 5ने भागायचं, 7 म्हटलं 7ने भागायचं, 7ने डिव्हाइड करायचं. 3 1 3, 3 5 15 आणि 3 1 ही झाली तुमची मधली संख्या. त्याने विचारलं काय आपल्याला? मधलीच विचारले. 51 दुसरा पर्याय. पुढचा प्रश्न. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम. पहा बरं का, 2 अंकी विषम आणि संयुक्त हवी. सर्वात मोठी सम असलेली मूळ संख्या ही एकच असते. सम मधली 2. ओनली 2 इज द इव्हन प्राईम नंबर. ओके. लहान मोठं काही नाही. 2 इज द स्मॉलेस्ट, बिगेस्ट, ऑल. आता काढायचे आपल्याला 2 अंकी संयुक्त. 2 अंकी संयुक्त म्हणजे 10 जर घेतली तर 10 ही कोण आहे? सम आहे. चालेल का? नाही चालणार. 11 चालेल का? 11 मूळ आहे. 12 चालेल का? नाही चालणार, का ते सम आहे. 13 मूळ आहे. 14 सम आहे. मग कोण आलं उत्तर आपलं? 15. 15 ही 2 अंकी विषम आणि संयुक्त आहे. संयुक्त म्हणजेच
त्यांना भाग जातो, एक स्वतःशिवाय आणि एकाशिवाय. कुठं पण भेटतात, पानटपरीवर, चहा टपरीवर. यांचा गुणाकार किती आला? 15 दुने 30. ऑप्शन क्रमांक 4. पुढचं 21 ते 30 पर्यंतच्या 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो? आता काय करायचं, 21-30 मध्ये कोण कोण मूळ संख्यामध्ये कोण येतो? एक येतो 23 आणि दुसरा येईल आपला 29, हो की नाही? यांची बेरीज झाली 52. आता संयुक्त संख्यांची बेरीज करून घ्या. 21, 22, 24, 25, 26, 27, 28 आणि 30. ठीक आहे, यांची बेरीज करा. उत्तर काय येतंय? 203. या दोघांची वजाबाकी करा. उत्तर येतं 151. 151 मूळ संख्या. उत्तर येतं क. फक्त क ने भाग जातो. ठीक आहे, फक्त क ने भाग जातो दिलेल्या फरकाला. पुढचं पाहूया. 12वा प्रश्न चाललाय आपला. पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची नाही? म्हणजे एकाच संख्या. तर पहा, यांच्यामध्ये काय काय फरक आहे? 8, 9, 10 येईल का? हीच येणार उत्तर आपलं. आता हे 12ने जोडलं, हे जोडमूळ आहे. हे 42ने जोडलं, हे जोडमूळ आहे. ट्विन प्राईम आहे का विचारलं त्यांनी? काय विचारलंय? हे 60ने जोडलंय. हे सर्व ट्विन प्राईम आहे. फक्त उत्तर काय ते आपलं पहिला पर्याय आपलं उत्तर आहे. बाकीचं करून टाकू का? कन्फ्यूज होणार नाही तुम्हाला. ओके, पहिला पर्याय उत्तर आहे आपला. पुढचा प्रश्न. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 29 व 31 या जोडमूळ संख्या आहेत का? पहा, 29, 30. 30ने जोडलेलं आहे म्हणजे हे विधान सत्य आहे. 29, 31 या सहमूळ संख्या आहेत का? हो. कोणत्याही दोन मूळ संख्या सहमूळ असतात. एनी टू प्राईम नंबर्स आर को प्राईम नंबर्स. 29 व 31 ह्या मूळ आहेत का? आहेत. आपल्या मूळ संख्या 5 आहेत. म्हणजे अ, ब, क हे तिघही कसे आहेत? तीनही पर्याय अचूक आहेत. अ, ब, क हे तीनही पर्याय अचूक. ऑप्शन पहिलं. 14वा प्रश्न चाललाय आपला. 45, 67 नंतर येणारी 6वी समसंख्या व 10वी समसंख्या यांच्यातील फरकाचा वर्ग. आता ह्या नंबर आहे, याच्यानंतर येणारी सम हवी आहे. म्हणजे 6वी सम म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 11 मिळवावं लागतील, कारण ही विषम आहे ना. 1 मिळवला की पहिली सम येते आणि पुढच्या 10 टाकल्या की मग 6वी सम येते. जे उत्तर किती राहायचे? 11 मिळवा. 45, 67 अधिक 11. उत्तर काय येतं? 45, 78. ओके. आणि 10वी म्हणजे 20 मिळवायचे आपल्याला. 10वी विषम संख्या म्हणजे, कारण दिलेली पण विषमच आहेत. अधिक 20 किती आलं उत्तर? 45, 8, 7. आता ही मोठी संख्या आहे, यातूनही वजा करा. उत्तर काय येतं? 9. उत्तर काय येतं? 9. 9चा वर्ग किती? 81. किती आलाय? 9चा वर्ग 81. शेवटचा प्रश्न चाललेला आपला. 50 या संख्येच्या लगतच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज आणि नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निःशेष भाग जातो? तर 50च्या आधी कोणत्या कोणत्या मूळ संख्या असतात बघा? 49 नाही. हो, 47 येणार, 43 येणार आणि 41 येणार. यांची बेरीज करायची. यांची काय करायची आपल्याला? बेरीज. किती येते यांची बेरीज? 7 आणि 3 10 आणि 11, 4 3 12 आणि 131 बेरीज आली यांची. आणि नंतरच्या 3 नंतरच्या म्हणजे 51, 52, 53 पासून सुरू होणार. 53, 59 आणि 61.
यांची बेरीज करा, यांची बेरीज येते 173. यांचा फरक काढायचा, यांचा फरक किती येतोय 42. तर 42 2 ने भाग जातो का, यस. 3 ने जातो का, यस. 4 ने जात नाही. 7 ने जातो का, यस. म्हणजे अबडने म्हणजे पर्याय क्रमांक 4. आज आपण पाहिलाय स्वाध्याय 1.1. पुढच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत स्वाध्याय 1.2. आपलं चाललेलं आहे 7वीचं इयत्ता 7वीचं नवनीतचं गणित. ओके, सगळ्यांनी अभ्यास करा, पहा. मे पर्यंत आपला सगळा पोर्शन संपवायचा प्रयत्न करणार आहे मी नवनीत. नंतर जर बोर्डाचं मार्गदर्शक आलं तर मार्गदर्शिका पण घेणार आहोत आपण. ओके.